गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवणारे या नाणीज पीठाचे सर्वेसर्वा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज, मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय गिरीश भाऊ महाजन, विधिमंडळातील माझे सहकारी अभिमन्यू पवार, मंगेशजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले नानासाहेब पटोले, प्रशांत पवार, बाबूशेठ महाप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी देशभरातून आलेले सर्व भक्तगण, बंधू आणि भगिनींनो, खरं तर नाना मगाशी असं म्हणाले की त्यांनी आम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे. नाना, हा माझा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की तुम्ही ज्या पवित्र ठिकाणी येता ते पवित्र ठिकाण हे माझ्या मतदारसंघामध्ये आहे, याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मगाशी मंगेशजी तुम्ही म्हटलात की शिस्त काय असते, अभिमन्यूजी आपण म्हटलात की शिस्त काय असते, हे आम्हाला नाणीजमधनं बघायला मिळतं. मी आणि भाऊ दोघंही आज, तुम्ही देखील कोल्हापुरातनं आला असेल, मी देखील कोल्हापुरातनं आलो. लाखो लोक, हजारो गाड्यांमधनं आलेली आहेत, पण एकही पोलीस नसताना कुठेही ट्रॅफिक जाम झाली नाही. ही किमया फक्त या संस्थांची आहे, हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो. आज ही वारी लाखो लोकांची आहे, परंतु उद्या या संपूर्ण परिसरामध्ये एक कागदाचा देखील कपडा दिसणार नाही, एवढी स्वच्छता या भक्तगणांच्या माध्यमातून केली जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अध्यात्म शिकवत असताना स्वामीजींनी भक्तगणांनी आम्हाला काय शिकवलं, तर संयम शिकवला, आपला परिसर कसा स्वच्छ ठेवायचा ते शिकवला. राजकारणात असल्यामुळे राजकीय स्वच्छता मी माझ्या मतदारसंघातली करतो, पण जमिनीवरची स्वच्छता कशी ठेवायची ही नानासाहेब स्वामीजींनी आम्हाला सगळ्यांना शिकवली. म्हणूनच आज हे पवित्र ठिकाण देशासाठी, राज्यासाठी एक फार मोठं पवित्र ठिकाण बनलेलं आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आपण सगळ्यांनी सांगितलं, मंगेशजी तुम्ही सांगितलं की हा तुमचा पहिला कार्यक्रम आहे, परंतु मी 3 दिवसात दुसऱ्यांदा स्वामीजींना भेटतोय. 26 तारखेला जो विक्रम झाला, ज्याचा उल्लेख शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केला की 1 मिनिटात 50 किलोमीटरमध्ये 3000 झाडं लावण्याचा उपक्रम जो राबवला, तो उपक्रम माझ्या हस्ते झाला. म्हणून मी मोठेपणा सांगत नाही, पण मी माझं भाग्य समजतो की अशा उपक्रमांमध्ये देखील लोकप्रतिनिधींना माननीय स्वामीजी सामावून घेतात. ॲम्ब्युलन्सचा या ठिकाणी उल्लेख झाला, देहदानाचा उल्लेख झाला, इथे रक्तदानाचा उल्लेख झाला. रक्तदानामध्ये तर या संस्थांनं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली आहे, वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. एखादा चांगला आदेश भक्तगणांपर्यंत गेला की भक्तगण स्वतःच्या नातेवाईकांचं देखील ऐकत नाही, त्या चांगल्या कामासाठी तुटून पडतो. हे तुम्हाला जर कुठं बघायचं असेल तर तुम्हाला याच संस्थांमध्ये यावं लागेल, दुसरं कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. स्वामीजींना बघण्याचा भाव चेहऱ्यावरचा काय असतो हे 26 तारखेला मी बघितलं. नानासाहेब, आमचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला आणि मला स्वामीजी म्हणाले की बघ, 5,500-6 हजार लोक ही रस्त्यावर झाडं लावत उभी आहेत, त्यांना दर्शन देणं हे माझं कर्तव्य आहे, त्यांचं देखील समाधान झालं पाहिजे. आणि अचानक स्वामीजी गाडीमध्ये बसले, मी त्यांच्या मागच्या गाडीमध्ये होतो आणि रस्त्यावरनं 50 किलोमीटरचा त्यांनी फेरफटका मारला. ज्यावेळी भक्तगणाला स्वामीजी दिसायचे, मला असं वाटतं की त्यांना सर्वस्व प्राप्त झाल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. एवढं चांगलं आध्यात्मिक कार्य माननीय स्वामींच्या माध्यमातून या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये होतं आहे, याचा नक्कीच आम्हाला गर्व आणि अभिमान आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की इथे आलेला भक्त उपाशी जात नाही. इथे आलेला भक्त, मग ते 1000 येऊ देत, 1 लाख असू देत, 2 लाख असू देत, ते देखील माझ्याच कुटुंबातले आहेत. मला जशी भूक लागते तशी माझ्या भक्तगणांना भूक लागते आणि तो तृप्त होऊन गेला पाहिजे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून इथं अन्नछत्र देखील फार मोठ्या ताकदीनं चालवलं जातं आणि हे देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. बरं, या अन्नछत्राच्या पलीकडे काही सहली येतात, काही लोक येतात, ते संस्थांना फोन करतात की आमच्याकडे 200 मुलं आलेली आहेत, 1000 मुलं आलेली आहेत, 5000 मुलं आलेली आहेत. त्यांना देखील 24 तासामध्ये कधीही अन्न देण्याचं काम या संस्थांमार्फत केलं जातं आणि म्हणून या संस्थांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. अभिमन्यूजी, आपण म्हणालात की स्वामीजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे. पहिलं शिफारस पत्र माझं असेल, चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. म्हणजे पुराव्यासकट
परत नंतर तुम्ही कुठच्या भाषणामध्ये बोलू शकणार नाही की त्याच तुमच्या स्थानिक आमदारांना पत्र दिलं नाही. पहिलं पत्र 100% माझं असेल. पद्मविभूषणवर स्वामीजींच्या आशीर्वादानं नाना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज मी कमिटीवर काम करतोय. त्याचं देखील पहिलं पत्र माझं असेल आणि ते देखील पहिलं पत्र देण्याचा मान याच तालुक्याचा आमदार मिळवेल ही देखील खात्री देतो. पण गिरीश भाऊ, पक्ष आपले विविध आहेत, पण मी नानासाहेबांना मनापासून धन्यवाद देतो की नानासाहेबांना मी या मठावर येताना गेली किमान 15 ते 20 वर्ष बघतोय. पण पूर्वी माझी अडचण व्हायची. ती काय अडचण तुम्हाला माहिती आहे. नानाभाऊ येऊन गेले की प्रफुल्लभाई येऊन जायचे, त्याच्यामुळे अडचण व्हायची. पण नंतर प्रफुल्लभाई किती वर्षात आलेत मला माहीत नाही, परंतु नाना पटोले दरवर्षी माननीय स्वामींचा आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी येतात. हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब आहे. कारण शेवटी कोण कुठच्या पक्षामध्ये काम करतो, कोण कुठच्या पक्षामध्ये काम करतो, याच्यापेक्षा आमच्या मतदारसंघामध्ये जे अध्यात्मक पुढं नेणारे आमचे गुरु आहेत त्यांच्या चरणी महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी देखील पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित राहतात. हा देखील आमचा अभिमान आहे आणि म्हणून नानासाहेब तुम्हाला देखील धन्यवाद देतो. आता मी स्वामीजींच्या बाजूला बसलेला असताना माझ्या माहितीप्रमाणे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा देखील फोन आला होता. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला. आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी मोबाईलवर संदेश दिला. मुख्यमंत्री साहेब देखील बोलतील. आणि म्हणून पक्षापेक्षा व्यक्ती किती महत्त्वाची आहे हे माननीय स्वामीजी जाणतात आणि त्यांना आत्मसन्मान देतात. ही देखील किमया स्वामीजींचीच आहे. आणि दुसरी किमया स्वामीजी आज आम्ही बघितली की नानासाहेब पटोले ह्या ठिकाणी जय सियाराम म्हणाले. म्हणजे मी ह्यानं सांगतोय, पक्षाचं सांगत नाही, पक्षाचं सांगत नाही, नाही तर परत तुम्ही बाजूला बसल्यानंतर चिडाल. पण नानासाहेब तुम्ही मगाशी काय सांगितलं तर या सगळ्या गोष्टींपेक्षा त्यांचं पवित्र काम जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी खरं तर यजमान म्हणून आपल्याला धन्यवाद देतो. मला यायला उशीर झाला कारण मी एका कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरला होतो. मी आणि भाऊ तर खरं एकत्र येणार होतो, पण भाऊ तुम्ही हुशार आहात. पालकमंत्र्यापेक्षा अगोदर मी आलो हे सांगण्यासाठी तुम्ही पहिले आले आणि पालकमंत्री उशिरा आला हे तुम्ही दाखवा. पण भाऊंचं आणि माझं एकत्र यायचं ठरलं होतं. आणि भाऊंच्या बाबतीत देखील मी सांगेन, मी भाऊंबरोबर अनेक वर्ष नानासाहेब काम केलं, पण या 2 वर्षामध्ये मी भाऊंना जवळून बघतो. आणि म्हणून एखाद्याला पक्षीय पाठबळ देण्यापेक्षा ते मैत्री म्हणून जे पाठबळ देतात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या 2-3 वर्षामध्ये जवळून बघितलेलं आहे. आणि म्हणून अशी लोक माझ्या मतदारसंघामध्ये आज स्वामीजींच्या या गुणगौरव कार्यक्रमाला आली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. भविष्यात एकदाच नाही, दर महिन्याला जरी आलात तरी त्याच ताकदीनं आम्ही तुमचं स्वागत करू. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. हा देखील या तालुक्याचा आमदार म्हणून शब्द देतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट माझं मनोगत संपवत असताना सांगतो की 3दा पाऊस आला मगासपासून जोरात. आपली सभा असती तर आपणच व्यासपीठावर राहिलो असतो आणि व्यासपीठावरच्या लोकांना खाली पाठवलं असतं. अरे ते बघ चालले बघ खुर्च्या रिकाम्या होत आहेत, बघ कसं चाललंय बघ, त्या खुर्च्यांचा फोटो येईल, तो सोशल मीडियावर येईल. इथं काय प्रकारच झाला नाही. पाऊस पडू दे नाही तर कुठचीही नैसर्गिक आपत्ती होऊ दे, आम्हाला फक्त आणि फक्त स्वामीजींचं ऐकायचं आहे. ही जी भावना त्यांच्या भक्तगणांमध्ये आहे हा देखील जगातला एक अद्भुत चमत्कार आहे. आणि म्हणून यासाठी आलेल्या सगळ्याच भक्तगणांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुमचं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.